हॅलो फ्रेंड्स, मी शेफ नील कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आपण पाहणार आहे झणझणीत शेवभाजी। तर त्याची कृती आणि साहित्य आपण पाहूया। सर्वात प्रथम साहित्य पाहूया। एक टोमॅटो घेतलेला आहे मी कट करून, एक कांदा घेतलेला आहे, याच्यामध्ये 3 ते 4 वाळ्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच खोबरं आहे वाळलेलं, याच्यामध्ये खडा मसाला आहे। खडा मसालामध्ये मी तमालपत्री, रामफूल, जावेत्री, बदामफूल 1, धने 1 टीस्पून, दालचिनी 1 इंच आणि मसाला वेलदोडे 2 घेतलेले आहेत मी। परत कढीपत्ता थोडा घेतला आहे, ही कोल्हापुरी कांदा लसूण चटणी आहे ती 2 टेबलस्पून घेतलेली आहे, कोथिंबीर थोडं, 4 ते 5 पाकळ्या लसणाचे आणि आलं थोडं घेतलं आहे 1 इंच, आणि असे 100 ग्रॅम मी शेवभाजीसाठी तयार शेव मिळतं ते मी 100 ग्रॅम घेतलेलं आहे। 1 वाटी तेल घेतलं आहे, हिंग थोडी, हळद पूड 1 चमचा, जिरे 1 चमचे। तर आता आपण याची कृती पाहूया। पॅन ठेवले आहे तापायला, पॅनमध्ये मी थोडं तेल घालतो। आपण पहिल्यांदा शेवभाजीचा मसाला तयार करून घ्यायचा आहे। याच्यामध्ये मी वाळलेली लाल मिरची आणि वाळलं खोबरं घालत आहे। आता याच्यामध्ये मी हे खडे मसाले जे घेतलेले आहेत ते याच्यात घालतो। कढीपत्ता थोडा घालतो याच्यामध्ये, याला थोडं परतून घ्यायचं। याच्यातच आपण हे आलं आणि लसूण घेतलेलं आहे ते पण याच्यातच घालायचं। कोथिंबीर थोडी घालायची याच्यामध्ये, एक आपण बारीक कट केलेला कांदा आहे तो पण याच्यामध्ये घालायचा। एक टोमॅटो घेतलेला आहे कट करून ते पण आपण याच्यात घालायचं। याला छान फ्राय करून घ्यायचं आपण। कांदा छान गोल्डन झाला पाहिजे। एक 5 मिनिट आपण याला फ्राय करायचं आहे। तर मसाला आपला छान फ्राय झालेला आहे। आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पेस्ट करून घ्यायची आहे याची। तर मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतो आणि हा मसाला गार झाल्यानंतर आपण याला बारीक वाटून घ्यायचा आहे। हवा असल्यास आपण यात बारीक होताना थोडं पाणी घातलं तरी सुद्धा चालतं। हा सगळा मसाला आता मी बारीक पेस्ट करून घेणार आहे एकदम। आता आपला मसाला तयार झालेला आहे शेवभाजीचा। तर आपण आता शेवभाजी तयार करायला घेऊया। पॅनमध्ये मी पहिल्यांदा 2 टेबलस्पून तेल घेतो। या भाजीला तेल थोडं जास्त लागतं। मग आपण याच्यामध्ये तेल तापल्यावर जिरे, कढीपत्ता, एक टीस्पून हिंग, अर्धा चिरलेला कांदा, थोडंसं परतून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये तयार केलेला मसाला घालायचा आहे, ग्रेव्ही। याला थोडं परतून घ्यायचं आपण। आता याला जास्त भाजायची काही आवश्यकता नाही, कारण आपण सगळे मसाले भाजूनच बारीक पेस्ट केली आहे याची।
आता आपण याच्यामध्ये 1 टीस्पून हळद पूड घालायची आहे। हळद पूड 1 टीस्पून, हा कांदा लसूण चटणी आहे, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी। 3 चमचे मी चटणी घातलेली आहे, कांदा लसूण। मसाल्याला आपल्या तेल सुटले आता छान। आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला केला होता त्यातच थोडं मी पाणी घेतले आणि याच्यामध्ये मी थोडं आता पाणी घालणार आहे। आपल्याला जेवढं घट्ट आणि जेवढं पातळ हवं आहे त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं। आता मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालतो। आता आपण याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड करायची आहे। साखरेमुळे चव छान येते भाजीला। फक्त चवीपुरतं थोडीशी साखर आपण याच्यात ॲड करायची आहे, चिमटभर, ती मी याच्यात ॲड करतो। मला आवडते म्हणून मी ॲड करतो। तुम्हाला जर आवडत नसेल साखर तर तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालतं। मी थोडीशी साखर यात ॲड केलेली आहे। परत थोडंसं कोथिंबीर घालतो आणि मस्तपैकी याला गरम गरम भाकरीसोबत, चपातीसोबत आपण याला सर्व करायचं आहे। आता मी याला एक उकळी आल्यानंतर सर्विंग बोलमध्ये काढून घेणार आहे। तर उकळी येण्यासाठी मी आता याला एक याचं टोपण झाकून 5 मिनिट याला उकळी येऊ देतो। तर आता आपली शेवभाजी तयार झालेली आहे छानपैकी। आता मी याला सर्विंग बोलमध्ये काढून घेतो। आता आपण सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया शेवभाजी। आता आपण याच्यावरती ही शेव घालायची आहे। आणि वरून थोडं कोथिंबीर घालायची। तर आता आपली ही मस्त झणझणीत शेवभाजी तयार आहे। तुम्ही याला भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सर्व करू शकता। आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।